स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कामगिरी बजावली आहे। राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री जॅक टाकून प्रवाशांच्या गाड्या बंद पाडून दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे। मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात महामार्गावर प्रवाशांना लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता। त्यातच 16 ऑक्टोबर 2025 रोजी उमरगा सोलापूर महामार्गावर एका डॉक्टरांच्या कुटुंबावर दरोडा टाकण्याची घटना घडली होती। याबाबत डॉक्टर अब्दुल गफूर अब्दुल रऊफ जुनैदी यांनी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या प्रकरणाचा गांभीर्याने घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार यांना तपासाची जबाबदारी सोपवली होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास करून तसेच पारंपरिक तपास पद्धतीचा अवलंब करत आरोपींचा माग काढला। तपासादरम्यान पोलिसांनी अर्जुन बालाजी शिंदे आणि अशोक हिरामन शिंदे या 2 आरोपींना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपींनी आणखी 4 साथीदारांसह मुरुम येथील महामार्गावरील दरोड्याची कबुली दिली। तसेच त्यांनी जळगाव जिल्ह्यातील 40गाव परिसरातही अशाच प्रकारे ट्रक थांबवून लूट केल्याची माहिती दिली। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली XUV 500 गाडी तसेच जळगावातील दरोड्यात वापरलेली ट्रक जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस अंमलदार शौकत पठाण, प्रकाश अवताडे, जावेद काझी, शोभा बांगर, फरहान पठाण राठोड तसेच चालक अंमलदार सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली। या संपूर्ण कामगिरीत QRT आणि RCP पथकांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। 16-17 ऑक्टोबरची रात्री मुरुम पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये NH65 वरती एक दरोड्याचा प्रकार आमच्या जिल्ह्याची हद्दीमध्ये घडला होता। त्यामध्ये सोलापूरकडे जाणारी एक गाडी ज्यामध्ये डॉक्टर्स होते त्यांना रात्री जॅकचा वापर करून त्याची गाडी थांबवली होती आणि त्यानंतर त्या लोकांना थोडी मारहाण करून त्याच्याकडून जे सोन्याची चेन आहे ते घेऊन ते आरोपी गेले होते। त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला आणि फिर्यादीप्रमाणे 7 ते 8 लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ड होते। त्यानंतर तांत्रिक तपास करून आणि ह्युमन इंटेलिजन्स काढून अशी माहिती पडली की एक गाडी आम्ही डिटेक्ट केली की ते गाडीचा वापर त्यामध्ये केला होता। आज आमची टीमनी तिथे ते गाडी आणि 2 आरोपी आणि सोबतच एक ट्रक जे ते गुन्हा करताना वापरताय त्यांना अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून ते गाडी हस्तगत केलेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an